नमस्कार. माऊळ सत्य लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर. ज्याच्या पाचवीलाच दुःख पुजले, ज्याने अनेक दुःख पाहिलेत, तोच आज घरातला करताय. घरातला कर्तव्य पण सांभाळताना त्याचा शैक्षणिक प्रवास देखील तितकाच सुकर आहे. खरं तर ज्या वयामध्ये हसायचं, खेळायचं, बागडायचं, उड्या मारायचा, आनंद लुटायचा, त्याच वयामध्ये त्याच्यावर जबाबदारीचं ओझं आहे. हे ओझं घेऊन तो शिकतोय. त्याच्या या शिक्षण प्रवाहामध्ये त्याला मदत करतायत त्याचे सर्व शिक्षक. एकीकडे शिक्षक मदत करतायत, दुसरीकडे कौटुंबिक जबाबदारी आहे, आणि तिसरीकडं त्याच्या समोर भविष्याचं खूप मोठं स्वप्न आहे. असा शंतनू कांबळे, अंदर मावळातल्या पिंपरीचा, ज्याची ही कहाणी निश्चितच त्याच्या वयामध्येच काय तरुणांसाठी देखील प्रेरणादायी असा ही कहाणी. शंतनू, काय सांगशील मला? नमस्कार, माझे नाव शंतनू प्रकाश कांबळे, माझे गाव पिंपरी. तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी मी, माझे पप्पा, माझी आजी आणि बहीण. आई आणि बहिणी नाही आहेत असं मला माहिती मिळते. नेमकं काय? हो, माझ्या बहिणी म्हणजे आईच्या अगोदर वारल्यात, आणि माझी आई 17 जुलैला वारलेली आहे. त्यावर तुझ्या बहिणी, ज्या 2 बहिणी वारल्यात, पौर्णिमा आणि ते किती वर्षापूर्वी वारलं, त्यावेळेस तू किती लहान होतास? मी 6वीत असताना माझी मोठी बहीण वारली पौर्णिमा. मी अंगणवाडीत असताना, म्हणजे मला जास्त कळत नव्हतं त्यावेळेस माझ्या आधीची बहीण माधुरी. आता तुझे वडील काय करतात? माझे वडील पॅरलिस झाले. माझे वडील बेडवर. आणि आजी आजारी, आजी पण झोपली. तुझी आता जी बहीण आहे, ती बहीण काय करते आणि तिला पॅरलिस आहे, तिला डायबिटीज आहे का? हो, तिला डायबिटीस आहे, आणि ती आता नर्सिंग झाली. आणि सध्या आम्हाला स्वयंपाक बनवण्यासाठी कोणी नाही, घरातले काम करण्यासाठी, त्याच्यामुळे ती गेली. तू आता कितवीत शिकतोयस आणि तुझा दिनक्रम कसा असतो? मी आता 10वीत आहे. माझा दिनक्रम म्हणजे सकाळी लवकर उठणे 5 वाजता, घरात म्हणजे बैलांची कामं, शेतीची कामं करणे, अभ्यास करणे, आणि शाळेतून घरी गेल्यानंतर बैल सोडणे, शेण भरणे, परत अभ्यासाचं साहित्य घेऊन रानामध्ये जाणे, अभ्यास करणे, परत संध्याकाळी घरी येऊन अभ्यास करायचा. आता तू शेतकरी पुत्र आहेस आणि आई नाहीये, वडील बेडवर अंथरुणावर. शेतीची सगळी कामं कशी करतो? शेतीची सगळी कामं म्हणजे पेरणीच्या टायमाला शेती सगळी काढून घ्यायची, नांगराने, बैलांना सगळं पेरायचं, सगळं ही काम करतो. ही कामं सगळी. शेतीची काय काय कामं असतात आणि तू काय काय कामं करतोस? मी शेतीची संपूर्ण कामं करता. आवडणी असेल, पेरणी असेल, कापणी असेल, फोडणी असेल, नाही का, भात लावतो असेल, पेरणी असेल. तू इतका लहान आहे, 16 वर्षाचा आहेस, या वयामध्ये तू भात लावणी, कापणी, सगळी मदत कामायचं? हो, माझ्या आईने मला लहानपणापासूनच शिकवलेलं आहे. जेव्हा तू आई बरोबर शेतात जायचा, रानात जायचा, फिरायचं, तेव्हा आई तुला काय काय सांगायची? आई सांगायची, बाळा हे असं काम कर, तसं काम नको करू, ते काम तुला जमेल का? मग आई सगळे काम मला शिकवायची. आपण सगळे खेड्यातले आहेत, आपल्याकडे खूप पाऊस असतो. ह्या सगळ्या पावसाच्या कामात पण जाऊन तू काम करायचं? हो, काम करतो. आई म्हणजे वडिलांना पॅरलेस झाल्यापासून आईंनीच अख्खी शेती करायचं. आता आई नाही का, आईन मी भात बीत लावायचं, मी शेतातला चिखल करायचं. मी चिखल करून शाळेत यायचं, आई शेत लावायची, परत तिकडून गेलं मी शेतातली कामं करायचं. जेव्हा आपल्या सगळ्या परिसरामध्ये आंबा, करवंद, जांभळं ही देखील रानटी फळं आहेत, आणि मला अशी देखील माहिती मिळाली की ही सगळी फळं विकायलासाठी तू जायचा? हो, आता मे महिन्यामध्ये शाळेला सुट्ट्या लागायच्या, त्याच्यामध्ये आईला म्हणजे नाही का, आई पैसे असं नाही का कमावण्यासाठी खूप पुस्तकं असायची, नाही का, कोणाची रोजगार कामं करायची, संपूर्ण कामं करायची. त्यातील आम्ही नाही का आंबा, करवंद, जांभळं हे सगळं नाही का आम्ही रानात जाऊन तोडायचं, नाही का, मग आई द्यायची. आता किती कष्ट करतो, काय केलं, संपूर्ण घराची जबाबदारी माझी होती. हे सगळं करताना एकीकडे आणि शिकतोय देखील. या
सगळ्या तुझ्या शैक्षणिक प्रवाहामध्ये तुला मदत करायला लागते. मला मदत म्हणजे अशी नाही का सरांची नाही का बाईची भविष्यामध्ये तुला काय व्हायचं? मला तू शेतकरी पुत्र आहेस, तुझे वडील शेतकरी आहे. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना आहे, आता तुझे वडील बेडवर आहेत आणि शेतकरी सन्मान योजना, या योजनेचा तुला काय लाभ मिळाला का? मला लाभ काहीही मिळाला नाही. फॉर्म भरलाय पण लाभ काहीही मिळाला नाही. जेव्हा जुलै महिन्यामध्ये तुझी आई मयत झाली, आईचं निधन झालं, अत्यंत दुर्दैवाईत असा प्रसंग होता. आईचं जाणं, 2 महिन्याचं जाणं हे दुःखद बाब आहे. अशा सगळ्या प्रसंगामध्ये समाज म्हणून तू या पाठीशी कोण उभं राहिला? समाजात तुला किती मदत झाली? समाजासाठी म्हणजे आमचे मामा म्हणजे अध्यक्ष आमचे बाळासाहेब गाडगे यांनी एक नाही का मेसेज क्लिक करून टाकलेला होता. त्याच्या यांनी समाजांनी नाही का 500 म्हणा 200 म्हणा 1000 असे रुपये गोळा करून मला 50-60 हजार रुपये जमा करून दिलते. ते रकमेचं काय पुढं? ते रक्कम म्हणजे माझी बहीण मम्मीच असं झाल्यामुळं तिला आजारी पडली ती, त्याच्यामुळे ते दवाखान्यामध्ये संपूर्ण पैसे भरले. आता ह्या सगळ्या प्रसंगामध्ये तुला खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय, तुला काय मदतीची अपेक्षा आहे? काय मदत असावी? मला मदत म्हणजे शाळेच्या फीची, ते तर नाही पण कॉलेजच्या फीची, परत माझ्या वडिलांच्या दवाखान्याची आणि इतर काही असे नाही का. तुझे वडील हातरुणावरती खेळून आहेत, बेडून खेळून आहेत, तुझ्याजवळ कोण आलं होतं का? वेगवेगळी शिबिरं देखील तालुक्यामध्ये झाली. या सगळ्या शिबिरांना वडिलांना घेऊन जाण्यासाठी कोणी कार्यकर्ते पदाधिकारी तुझ्याकडे आले होते का? दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी काही मदत केली का किंवा कोण मदत करत असं म्हटले का? आम्ही मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडे गेलतो आम्ही. असं आईचं झाल्यानंतर ते म्हणले तुम्हाला दर महिन्याला आम्ही 5000 जमा करू, तुझं आधार कार्ड बँकेचं पासबुक द्या. तर मी ते दिलं. ते म्हणते वडिलांना दवाखाना सुद्धा मी बघतो नाही का, ते काही अजून काही. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तू इतक्या वयामध्ये इतकं समजदारपणे बोलतोयस, खरं तर तुझं कौतुक आहे, हेवा आहे तुझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल आदर देखील होईल. अशा प्रकारचं तुझं वागणं आहे, तुझं बोलणं आहे. सगळ्या संघर्षामध्ये समाज तुझ्या पाठीशी उभा राहील अशी देखील अपेक्षा आहे. हे सगळं करत असताना इतका समजदारपणा, इतकं कमी वयात तू कोणाकडनं घेतला? म्हणजे मला सगळं माझी आई सांगायची कुणाची संगत धरायची नाही, धरायची असेल तर चांगल्या मुलांची संगत धरायची, संगत ही वाईट असते. मग मी असे नाही का चांगल्या मुलांसोबत हिंडून आईचं सांगितलेलं त्याच्या. आता इतर मुलं जेव्हा पाहतो आपण तेव्हा ती मोबाईलमध्ये खेळताना असतात, बागडताना दिसत आहेत. मोबाईल तू तुझ्याकडे आहे का? मोबाईलचा वापर करतो का? किंवा खेळण्यामध्ये किती व्यस्त असतो? खेळण्यामध्ये म्हणजे खेळायला टाईम नसतो आपल्याला प्रथम, आणि खेळायचं म्हणलं तर रविवारची सुट्टी असेल त्याच्यातच अर्धा एक तास म्हणजे मुलांमध्ये नाही का थोडंच, बाकी मोबाईल वगैरे जास्त. तुला काय मदत असावी? काय आव्हान करशील? माननीय आमदार सुनील शेळके देखील तुला मदत करणार आहे, त्याचबरोबर इतर सामाजिक संस्थांनी देखील तुला मदत करावी असे देखील आपण लायब्ररीच्या माध्यमातून देखील आव्हान करत आहोत. तू काय आव्हान करशील? मी आव्हान म्हणजे माझ्या वडिलांना प्रथम दवाखाना बघावा आणि माझ्या कॉलेजची फी असेल, इतर माझ्या बहिणीचं काय असेल नाही का दवाखान्याचं ते, आणि घरातलं काय. माझ्या शिक्षणासाठी तर मदत करावीच, त्याहीपेक्षा अंतरुणाला खेळणाऱ्या माझ्या वडिलांच्या उपचारासाठी मदत करावी. मावळच्या मला सुनील शेळके यांनी देखील मला आश्वासित केले, मदतीचा हात पुढे करणार आहे, त्यांनी देखील मदत करावी. आणि मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या माझ्या बहिणीसाठी आणि अंतरुणाला खेळणाऱ्या माझ्या आजीसाठी देखील समाजातल्या दानशूर मंडळींनी मदत केली, तर निश्चितच मी त्यांचा ऋणी राहील. आणि हे सगळं करत असताना जेव्हा जेव्हा मला शिकायचं तेव्हा मला शिकायचंही, मोठं व्हायचं, खूप शिकायचं आहे. माझ्या शिक्षणासाठी देखील हातभार लावा असं आव्हान या बाळाने केलंय. खरं तर याचं हे काम, याचं हे कष्ट आणि याची हे सगळी पाहिलं तर या ज्या वयामध्ये मुलांकडनं खेळलं जाते, उडाणपणा केला जातोय, त्याच वयात इतका समज. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.